परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिळवेल. दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटांपासून त्याला सोडवले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूनं आपल्याला ही सुंदर संधी दिलेली आहे त्याची उपासना करण्याची. आपण कदाचित एकत्र नाही आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, तरी देखील आपण या माध्यमातून एकत्र येतो आणि प्रभूची उपासना करतो. हा प्रभूनं आपल्याला किती मोठा आशीर्वाद दिलेला आहे. चला प्रार्थना करूया. ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. ज्याच्या पुढे आम्ही नतमस्तक व्हावं असा केवळ तूच आहेस. आणि प्रभुदेवा, तुझी दया किती मोठी आहे. तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची परवानगी देतोस. तुला अब्बा आणि बापा अशी हाक मारण्याची संधी देतोस. प्रभुदेवा, आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. तू आमच्यावर प्रेम करतोस, तू आमची काळजी घेतोस. दररोज एक नवीन दिवस आमच्या आयुष्याला जोडतोस. याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. आणि आजचा विशेष दिवस तुझी उपासना करण्यासाठी दिलेला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी उपासना खरेपणानं आत्म्यानं करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमच्या मार्गातली सर्व अडखळणं दूर कर. एकाग्र मनानं आम्ही तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्या नावानं प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, उपकार स्तुती करूया एका विशेष गजराने. हो, माझे थोरले बंधू सारंग डेव्हिड गायकवाड, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या आठवणीत त्यांनी गायलेला हा गजर आम्ही सादर करत आहोत, जो त्यांनी पॅन्डेमिकच्या काळामध्ये रेकॉर्ड केला होता. हा गजर आपल्या सगळ्यांना आशीर्वादाचा ठरेल. या गजरामध्ये आपणही सहभागी होऊया. प्रभूची उपकार स्तुती करूया. शालोम. इफिस 5:19-20 वचन म्हणतं, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वंदन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. इफिस 1:20-22 वचन म्हणतं, देवाने येशूला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धणीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले.
आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. प्रेज द लॉर्ड. रेव्हरंड नारायण वामनराव टिळक म्हणूनच म्हणतात, येशू नाम तुझे बहु गोड, लागते मना तुझी ओढ, लागते मना तुझी ओढ. दावीद आपल्या स्तोत्रामध्ये 16व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, मी आपल्या पुढे परमेश्वराने नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझ्या हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात चौके सदोतीत आहेत. स्तोत्र 144:15 म्हणतं, अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य, ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य. यशाच्या 12:2 म्हणतं, पहा देव माझे तारण आहे, मी भाव धरतो भीक नाही, कारण प्रभू परमेश्वर यावे माझे बलगीत आहे, तो मला तारण झाला आहे. मानवाच्या जीवनाचा मुख्य उद्देश देवाचे गौरव करणे व सर्वदा त्याच्यामध्येच आनंदी असणे. आणि म्हणून पाऊल फिलिपेकरास पत्र लिहिताना म्हणतो, फिलिपेकरास पत्राच्या 4 वचनामध्ये म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 86:9 म्हणतं, हे प्रभू, तू उत्पन्न केलेले सर्व राष्ट्रे येऊन तुझा पाया पडतील. आजची स्थिती पहा. यापूर्वी सर्व लोकांकडे पाहिल्यावर असं वाटत होतं की मानव किती वेगाने धावतोय. खूपच घाई होतीच प्रत्येकाला, आणि मानवी जीवनात कोणाकडेही वेळ नव्हता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक राष्ट्रातील लोक, मानव देवाकडे पाहू लागले आहेत. पण आपण लोक आशीर्वादित व धन्य लोक आहोत, कारण फिलिपेकरास पत्राचा 3 अध्याय आणि 20 वचन म्हणतं, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. प्रेज गॉड. आमेन. फिलिपेकराचा पत्र 2 अध्याय आणि 6 वचनाच्या पुढे आपण म्हणतो, तो म्हणतो, येशूने स्वतःला लीन केले, यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव ते त्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. तर चला आपण देवाला म्हणूया, आम्ही सर्वजण तुझी स्तुती आराधना करतो, संपूर्ण हृदयाने तुझा महिमा वर्णितो, तुझे नाव उंचावतो. येशू ये तारणारा, इमॅन्युएल, आम्हाबरोबर देव. यात सर्वजण सहभागी होऊया आणि म्हणूया, येशू नाम आहे बहुगोड, येशू नाम आहे बहुगोड, जगी नाहीच तया तोड, जगी नाहीच तया तोड, जगी नाहीच तया तोड.
नाहीच तया तोड येशू नाम आहे बहुगोड जगी नाहीच तया तोड येशू नाम आहे बहुगोड जगी नाहीच तया तोड येशू नाम आहे बहुगोड जगी नाहीच तया तोड नाम 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 येशू सारखाचे नाम 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 येशू कारवाचे नाम हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला येशू जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला येशू जय प्रेमाने बोला येशू जय प्रेमाने बोला येशू जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला येशू जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला येशू जय या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा या हो या जय जयकार कराया माझ्या येशूचा या हो या जय जयकार कराया माझ्या येशूचा येशूचा या जगदुराचा माझ्या ख्रिस्ताचा येशूचा या जगदुराचा माझ्या ख्रिस्ताचा या काळाच्या शेवटी आमचा तीच देव आमचा देव येशू ढगावर बसून राजा भक्तांना पाहिजे ढगावर बसून राजा भक्तांना पाहिजे या काळाच्या शेवटी आमचा देव येशू आमचा देव येशू ढगावर बसून राजा भक्तांना पाही ढगावर बसून राजा भक्तांना पाही माळ घाला गया माळ घाला गया माळ कोणती माळ सुती सुतांची माळ आराधनेची माळ घाला गया माळ घाला गया माळ घाला गया देवपित्राला देवपुत्राला पवित्रात्म्याला प्रेम देवाला देवपित्याला देवपुत्राला पवित्रात्म्याला देवदेवाला माळ घाला गया माळ घाला गया माळ घाला गया या काळाच्या शेवटी आमचा देव येशू आमचा देव येशू ढगावर बसून राजा भक्तांना पाही ढगावर बसून राजा भक्तांना पाही नाम 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 येशू कारवाचे नाम 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 येशू कारवाचे नाम येशू नाम आहे बहुगोड लागते मनात जोड येशू आहे बहुगोड लागते मनात जोड येशू नाम आहे बहुगोड लागते मनात जोड लागते मनात जोड लागते मनात जोड येशू नाम आहे बहुगोड जगी नाहीच तया तोड येशू नाम आहे बहुगोड जगी नाहीच तया तोड येशू नाम आहे बहुगोड जगी नाहीच तया तोड जगी नाहीच
या धूड जगी नाहीच या धूड जगी नाहीच या धूड येशू नाम आहे गोड जगी नाहीच तया तोड येशू नाम आहे गोड जगी नाहीच तया तोड. काय मंडळी, या गजरामध्ये तुम्ही सामील झालात, प्रभूची उपकार स्तुती केलीत. मला खात्री आहे प्रभूने तुम्हाला नक्की आशीर्वाद दिला आहे. आता प्रभूचं वचन वाचूया. पुण्याहून मिसेस आशा जसवंत सिंग प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. शास्त्रभाग वाचन. आपण नवीन करारातून मत्तयकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय वचने 20 ते 24 वाचन करीत आहोत. ऐहिक सन्माना प्रित्यर्थ विनंती. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या 2 मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या 2 भावांचा राग आला. देवबाप त्याचे वाचलेले पवित्र वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचे करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आशाताई, तुम्ही आमचं पुढारीपण केलं. प्रभूचं वचन वाचण्यामध्ये तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ देता आणि उपासनेमध्ये सहभागी होता. यामुळे आम्हाला खरोखरच उत्तेजन मिळतं. आता आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 542 हे गीत गाऊया. हा एक अभंग आहे. त्याची चाल मला माहीत नव्हती, परंतु दुसऱ्या एका गाण्याची चाल ती लावून मी हे गायचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी आशा आहे की हे गाणं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं होईल. आपण हे सर्व मिळून हे गीत गाऊया आणि हे गीत गात असताना आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. राज्य देवाजीचे प्रेम पावित्र्याचे दुरित दुःखाचे निर्मूलन. राज्य देवाजीचे सुखाचे शांतीचे काल महिम्याचे उत्पाटन. राज्य देवाजीचे अखंड जयाचे संदेह भयाचे विनाशन. राज्य देवाजीचे सदा स्वातंत्र्याचे दुस्सह दास्याचे उच्चाटन. दास म्हणे आम्ही नाव धरू दास दोष उबा पास पुत्र जैसे.
प्रार्थना करूया आणि परमेश्वराच्या हातामध्ये आपलं दान आपण सोपवूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना भक्ती करण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू, तू आम्हाला अनेक आशीर्वाद दिले आहेस. तू आमची काळजी घेतोस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवतोस. याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर आणि दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला आध्यात्मिक आशीर्वाद मिळण्यासाठी प्रभू या सर्व दानांचा उपयोग होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्ही तुझं वचन पाहत असताना प्रभू, तुझ्या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला कर. तुझं सत्य समजण्यासाठी आम्हा सर्वांना मदत कर आणि ज्या आज्ञा तू आम्हाला देतोस त्या आज्ञाचं पालन करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. चला, प्रभूचा संदेश ऐकण्याची वेळ झाली आहे. प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? माझं जे बॅकग्राऊंड आहे त्यामधून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी आज दिवसा रेकॉर्डिंग करत आहे. नॉर्मली मी रात्री रेकॉर्डिंग करतो आणि मागच्या 2 वेळेस तर मी पहाटे 2पर्यंत रेकॉर्डिंग केलं होतं. रात्री शांत असतं, मलासुद्धा वेळ असतो आणि त्यामुळं रेकॉर्डिंग करायला थोडं बरं वाटतं. परंतु आज मी सकाळी रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करत आहे आणि माझी ही प्रार्थना आहे की रेकॉर्डिंग चांगलं व्हावं, देवाचं वचन सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचावं आणि या देवाच्या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद मिळावा, ही माझी प्रार्थना आहे. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित झाली असा माझा विश्वास आहे. ज्या सर्वांनी मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांचा मी आभारी आहे. माझी पत्नी मिसेस सुरेखा गायकवाड यांनी मराठीमध्ये शास्त्र वाचन केलं, त्यांचा मी आभारी आहे. आणि इंग्रजीमध्ये मालविका मसोजी, जी नाशिकची आहे परंतु पुण्यामध्ये असते, पुण्यात काम करते, तिने अतिशय सुंदर इंग्रजीमध्ये शास्त्र वाचन केलं, त्याबद्दल तिचाही मी आभारी आहे. आपण आपला प्रभूच्या प्रार्थनेचा अभ्यास पुढे चालू ठेवूया. आपण यापूर्वी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना ही प्रार्थना शिकवली. आपण हे सुद्धा पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्तानं असं कधीच म्हटलं नाही की ही प्रार्थना तुम्ही नियमित म्हणा, रिपीट करा. त्या उद्देशानं त्याने ही प्रार्थना दिली नाही, जरी ते आज आपण करतो आणि त्यामध्ये अयोग्य काही नाही. परंतु या प्रार्थनेमधून प्रार्थनेसंबंधी आम्हाला जी काही तत्त्व मिळतात, जो काही नमुना मिळतो, त्याचं पालन आपल्या नेहमीच्या इतर प्रार्थनांमध्ये आपण करावं अशी परमेश्वराची अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक वचनावर भर देत आहोत. जवळजवळ प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक ख्रिस्ती घरामध्ये ही प्रार्थना म्हटली जाते, परंतु याचा अभ्यास आपण केला आहे का? प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वचनाचा सखोल अभ्यास आपण केला आहे का? आमच्या सोमवारच्या बायबल स्टडीमध्ये सुद्धा आम्ही हा अभ्यास सुरू केला आणि सर्वांना खूप आशीर्वाद मिळाला. आणि माझी खात्री आहे की या पवित्र शास्त्राच्या अभ्यासातून प्रभूच्या प्रार्थनेचा आपण अभ्यास करत असताना तो आम्हा सर्वांसाठी अत्यंत लाभदायक आणि आशीर्वादाचा ठरावा, ही माझी प्रार्थना आहे. तर आपण मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनापासून सुरुवात केली, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. अशा प्रकारे प्रार्थनेमध्ये या गोष्टी असाव्यात अशी प्रभूची अपेक्षा आहे. आणि सुरुवात काय आहे तर त्यामध्ये प्रभूला वंदन आहे.
हे आमच्या स्वर्गातील पित्या. सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र करणारी ही प्रार्थना आहे. विश्वासणाऱ्यांनी एकत्ररित्या देवाला हाक माराय की तू आमचा पिता आहेस. परमेश्वर जर आमचा पिता आहे असं आम्ही म्हणतो तर त्याचा अर्थ आम्ही एकमेकांचे भाऊ बहीण होतो. भावा बहिणीचं एक नातं ख्रिस्तामध्ये तयार होतं जे अत्यंत मौल्यवान आहे आणि ती गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर आपण पाहिलं प्रभूनं हे शिकवलं, तुझे नाव पवित्र मानले जावं. परमेश्वराचं नाव पवित्र आहेच, परंतु ते पवित्र राहावं यासाठी आम्ही सुद्धा काहीतरी करायला हवं. त्याची सुरुवात माझ्या जीवनापासून व्हायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये, माझ्या वागण्यामध्ये देवाचं नाव पवित्र आहे का याची काळजी मी घेत आहे का, माझ्यावरती जबाबदारी आहे. आणि मग केवळ माझ्यापुरतंच मर्यादित न राहता इतरांनासुद्धा ज्या देवाची मी भक्ती करतो तो अत्यंत पवित्र आहे आणि त्याचं नाव पवित्र आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा त्याचं नाव पवित्र राखा. अशा प्रकारे आपल्याला इतरांनासुद्धा आव्हान करायचं आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना शिक्षण द्यायचं आहे. आणि ते आपल्या जीवनामधून होत आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि मग आपण 10व्या वचनाकडे येतो आणि त्याचा पहिला जो भाग आहे तो आहे तुझे राज्य येवो. मला माहीत आहे आपण अनेकदा ही प्रार्थना केली आहे, पण तू कधी खोलवर जाऊन ह्याचा विचार केला का की ज्यावेळेस मी प्रार्थना करतो देवा तुझं राज्य येवो त्यावेळेस त्याचा अर्थ काय आहे. मला असं वाटतं आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जावं लागेल. पहिला मानव देवाने निर्माण केला त्यावेळेस देवानं त्याला सर्व काही दिलं, सर्व पृथ्वी दिली आणि त्याला सांगितले की तू राज्य कर. हे माझं राज्य आहे, हे मी निर्माण केलेलं आहे, परंतु तुला मी त्यावर अधिकारी नेमतो. आणि देवानं पहिल्या मानवाला एक कारभारी म्हणून नेमलं. या पृथ्वीची तू मशागत कर, या पृथ्वीची काळजी घे, या सृष्टीचं तू पालनपोषण कर. अशा प्रकारे प्रचंड मोठी जबाबदारी पहिल्या मानवावर, आदामावर आणि हवेवर देवानं दिली. परंतु काय झालं, त्यांनी देवाविरुद्ध बंड केलं, देवाची आज्ञा मोडली आणि त्यामुळं देवाचा क्रोध, देवाचा शाप केवळ त्यांच्यावरच आला नाही, परंतु संपूर्ण सृष्टीवर आला. भूमीसुद्धा शापग्रस्त झाली आणि या अवस्थेमधून या सृष्टीला, मानवाला बाहेर काढण्यासाठी देवालाच योजना करावी लागली. आणि म्हणून देवानं स्वतःच्या पुत्राला पाठवण्याची योजना त्याच वेळी केली ज्यावेळेस मानवानं पाप केलं. ज्यावेळेस परमेश्वरानं या भूमीला शाप दिला त्यावेळेस परमेश्वरानं सृष्टीच्या उद्धाराची योजना त्याच वेळेस केली. उत्पत्ती 3 अध्याय आणि 15 वचन त्यामध्ये सर्पाला शाप देताना परमेश्वर काय म्हटला, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे भविष्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, त्याच्या मरणाविषयीचं भविष्यवाणी आहे की कशा प्रकारे तो सैतानाचा नाश करणार आहे. पहिल्या मानवाच्या जीवनामध्ये सैतानानं पाप आणलं, देवाचा शाप आणला, परंतु त्याच क्षणी देवानं जी योजना आहे ती प्रगट केली की एक दिवस येणार आहे, स्त्रीच्याद्वारे जन्मलेला जो उद्धारकर्ता, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो या सैतानाचं डोकं ठेचणार आहे आणि जे प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर केलं. तर अशा प्रकारे पापामुळं जी सृष्टी शापग्रस्त झाली होती तिच्या उद्धाराचा मार्ग देवानं त्याच वेळेस तयार केला. आणि अशा प्रकारे देवाचं राज्य या पृथ्वीवर असावं अशा प्रकारे देवाने योजना केली. ज्यावेळेस अब्राहमाला देवानं पाचारण केलं त्यावेळेस त्याने सांगितलं की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेन आणि ही भूमी तुला मी देईल. अशा प्रकारे परमेश्वरानं त्याला अभिवचन दिलं. आणि जो वचनदत्त देश आहे, ज्या ठिकाणी देवाचं राज्य चालतं, त्या देशामध्ये अब्राहमाच्या संतानाने जावं अशा प्रकारची देवाची योजना होती. परंतु आपण काय पाहतो की इस्रायलाचे पुत्र हे 430 वर्ष मिस्राच्या दास्यामध्ये राहिले. त्यामधून देवानं मोशेच्याद्वारे त्यांची सुटका केली आणि त्यांना काय अभिवचन दिलं, तुम्हाला मी वचनदत्त देशात घेऊन जाईन. वचनदत्त देशाचा अर्थ काय, फक्त जगिक सुख त्या ठिकाणी मिळावेत, दुधाचा मधाचा प्रदेश, याचा अर्थ फक्त खाण्यापिण्यापुरतं हे तुम्हाला राज्य मिळावं अशी देवाची योजना होती की नाही. ज्या ठिकाणी देवाचं राज्य चालेल, ज्या ठिकाणी देवाचा अधिकार चालेल, ज्या ठिकाणी देवाची वस्ती असेल त्या ठिकाणी तुम्ही राहावं
अशी देवाची योजना होती. आणि म्हणून इस्रायल लोक अरण्यामध्ये असतानाच देवानं त्यांना निवास मंडप दिला. निवास मंडप म्हणजे देवाचं सानिध्य. देवाचं सानिध्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देवाचं राज्य आहे. त्यानंतर आपण पाहतो देवानं त्यांना आज्ञा दिल्या. 10 आज्ञांच्या पाट्या घेऊन मोशे इस्रायल लोकांकडे आला. देवाचं जे राज्य आहे ते कसं चालवायचं याच्या संबंधी जे नीतिनियम आहेत, जे कायदे आहेत, त्याचा नमुना आपल्याला 10 आज्ञांमध्ये दिसतो. आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की आज सगळ्या जगामध्ये जे कायदे आहेत ते त्याचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर ते 10 आज्ञांमध्ये आहे. आज्ञा कशाला दिल्या? कारण देवाचं राज्य सुरळीत चालावं. परंतु अर्थात आपण पाहतो की इस्रायल लोक हे अपयशी ठरले. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. आणि मग आपण पाहतो की शमूएल संदेष्टाच्या काळात इस्रायल लोकांनी देवाला राजा मागितला. देवाने काय सांगितलं? मी राजा आहे. मी राजा असताना तुम्हाला राजाची आवश्यकता काय आहे? परंतु त्यांनी भांडून राजा मागितला. आणि मग पहिला राजा शाऊल राजा, त्यानंतर दावीद राजा, सलमोन राजा आणि इतर सर्व राजे आपण पाहतो. परंतु पुन्हा एक दावीद राजा जर सोडला तर सर्व राजे हे देवाच्या मार्गामध्ये चालण्यामध्ये अपयशी ठरले. आणि देवाच्या योजनेप्रमाणे, देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी राज्य केलं नाही हे आपल्याला इस्रायलाच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं. परंतु देवाची योजना काय होती? देवाचं राज्य या पृथ्वीवर यावं आणि त्यासाठी त्यानं शेवटी आपल्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या सेवेची सुरुवात केली तेव्हा त्याने काय केलं? मत्तेकृ शुभवर्तमान 4 अध्याय आणि 17 वचन जेव्हा आपण पाहतो त्या ठिकाणी आपण हे वाचतो, तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वर्गाच्या राज्याची घोषणा केली, त्याचं उद्घाटन केलं, ते सुरू केलं. ही इनॉग्रेटेड द किंगडम ऑफ गॉड. जे देवाचं राज्य या पृथ्वीवर असावं अशी देवाची इच्छा होती आदामापासून, त्यामध्ये मानव अपयशी ठरला आणि म्हणून देवानं स्वतःच्या पुत्राला पाठवलं आणि त्याच्याद्वारे देवाच्या राज्याची घोषणा त्याने केली. 4 अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये सुद्धा आपण काय पाहतो? नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदेशाचा सार काय होता? देवाचं राज्य. देवाचं राज्य या पृथ्वीवर प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि आपल्या सेवेमध्ये त्यानं देवाच्या राज्याची घोषणा केली. देवाचं राज्य कसं असावं, त्याचे नीतिनियम काय असावेत यासंबंधी त्याने शिक्षण दिलं. मत्तेकृ शुभवर्तमान 5, 6 आणि 7 हे जे 3 अध्याय आहेत त्याला डोंगरावरील प्रवचन म्हणतात. खरं म्हणजे हे देवाच्या राज्यातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे नीतिनियम आहेत. देवाच्या राज्यामध्ये आपण कसं राहायला हवं, कसं वागायला हवं, कसं चालायला हवं याचं मार्गदर्शन या 3 अध्यायांमध्ये आपल्याला दिसतं. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण शिक्षणामध्ये देवाचं राज्य कसं असावं याविषयी त्याने सांगितलं. आपल्या अनेक दाखल्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की देवाचं राज्य असं आहे, देवाचं राज्य तसं आहे, असे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याविषयी सांगत होता, तरीसुद्धा त्यांना ते समजलं नाही. याचं एक उदाहरण आपल्याला मत्तयाच्या शुभवर्तमानामध्येच पाहायला मिळतं. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये 20व्या वचनापासून पुढे आपण काय पाहतो? तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने काय मागितलं? त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या 2 मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. देवाचं राज्य कसं आहे याविषयी त्यांना निश्चित माहिती नव्हतं, परंतु त्या ठिकाणी अधिकार आहे, त्या ठिकाणी आनंद आहे, त्या ठिकाणी सुख आहे हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणूनच याकोब आणि योहान यांची आई ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येताना विनंती करते की तुझ्या राज्यामध्ये असं असायला हवं. यहुदी लोकांना देवाचं राज्य असं असावं अशा प्रकारच्या काही अपेक्षा होत्या. त्या ठिकाणी अधिकार आहे, त्या ठिकाणी आनंद आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी जणू काही ओळखलं होतं की हा राजा आहे आणि म्हणून त्याच्या राज्यामध्ये आपल्याला अधिकार मिळावा अशा प्रकारे याकोब आणि योहान यांनी येशूला विनंती केली.
अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताला ते सांगावं लागलं की माझं राज्य कसं आहे. लोकांच्या मनामध्ये एक कल्पना होती की देवाचं राज्य कसं असावं, कारण जगामध्ये जे आहे त्या प्रकारे देवाचं राज्य असावं अशा प्रकारची अपेक्षा लोक करत होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना शिकवावं लागलं. यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला अटक केली आणि पिलातासमोर नेलं. त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर काय दोषारोप केला? लूका शुभवर्तमानाचा 23वा अध्याय आणि 2रं वचन. आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हाला आढळला. पिलाताने काय केलं पुढं? 3रं वचन. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? त्याने त्याला उत्तर दिले, आपण म्हणता तसेच. यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर हा आरोप केला की हा स्वतःला राजा म्हणतो. त्याचा अर्थ त्यांनी त्याला राजा म्हणून ओळखलं नाही. ज्यावेळेस यहुद्यांनी आणि रोमी शिपायांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ केला त्यावेळेस त्यांनी काय केलं? योहान शुभवर्तमानाचा 19वा अध्याय. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरविले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुदाचा राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपडाका मारल्या. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं त्यावेळेस एक पाटी त्या ठिकाणी लिहिण्यात आली होती. योहान 19:19 मध्ये आपण पाहतो, पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली. तिच्यावर यहुद्यांचा राजा नासोरी येशू असे लिहिले होते. 21वा वचन. तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा. जी भविष्यवाणी होती त्या प्रकारे पिलाताने लिहिलं की हा यहुद्यांचा राजा आहे, नासोरी येशू. यहुद्यांनी ते नाकारलं की नाही, तो आमचा राजा नाही आहे. आता पुन्हा आपण येशूच्या वधस्तंभाचा प्रसंग पाहत असताना लूका शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 39व्या वचनापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला जे 2 चोर होते त्यांच्याविषयीचं वर्णन, त्यांचं संभाषण आपण पाहतो. आणि त्यापैकी एक चोर काय म्हणाला? 42वा वचन. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. त्या चोरानं प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे हे ओळखलं. यहुद्यांनी ओळखलं नाही, पिलाताने ओळखलं नाही, पण तो चोर आपल्या जीवनाच्या अखेरचे क्षणी त्याला हे सत्य प्रगट झालं आणि तो म्हटला की तू राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या सेवेमध्ये देवाच्या राज्याची घोषणा केली. त्याने हे सुद्धा सांगितले की माझं राज्य इथलं नाही. त्याचा अर्थ आज जगामध्ये जे राज्य आहे ते देवाचं राज्य नाही आहे, आपल्याला माहीत आहे. देवाचं राज्य येणार आहे. जरी प्रभू येशू ख्रिस्तानं त्याची घोषणा केली तरीसुद्धा ते राज्य पूर्ण मूर्त स्वरूपामध्ये आलेलं नाही हे आम्हाला माहीत आहे. आज जगामध्ये आपण जे काही पाहतो ते देवाचं राज्य नाही आहे. इतका विध्वंस, इतका अत्याचार, इतकी हिंसा, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि हे देवाचं राज्य नाही. ज्यावेळेस देवाचं राज्य येईल त्यावेळेस त्या ठिकाणी शांती असेल, त्या ठिकाणी आनंद असेल, देवाच्या प्रीतीचा अनुभव त्या ठिकाणी घेतील. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाचं राज्य कसं असेल याचं वर्णन आपल्याला आढळतं. आणि त्या राज्यासाठी देव आमची तयारी करत आहे. आपण देवाच्या राज्यामध्ये कसं येतो? ज्यावेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून जेव्हा मी स्वीकारतो तेव्हा मी देवाचं लेकरू होतो, देवाचं मूल होतो आणि मग मी देवाच्या राज्याचा नागरिक होतो. आम्ही या जगामध्ये आहोत परंतु आम्ही स्वर्गाच्या राज्याचे नागरिक आहोत, नाही का? आणि त्या दृष्टीनं आपण स्वतःची तयारी करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं आमचा देवाच्या राज्यात प्रवेश होतो. आमच्यामध्ये काही चांगुलपण आहे, आम्ही काही करतो, आमच्या कर्तृत्वामुळं, आमच्या कर्मामुळं देवाच्या राज्यात आमचा प्रवेश होणार नाही. आम्ही किती चांगल्या गोष्टी केल्या, आम्ही किती प्रार्थना केली, आम्ही किती दानधर्म केला, आम्ही किती बायबल वाचलं, तरीसुद्धा आमचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत देवाच्या राज्यात आमचा प्रवेश होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगितलं की प्रार्थना करा तुझं राज्य येवो. परंतु त्यासाठी आम्हाला सुद्धा काहीतरी करायचं आहे. देवाचं राज्य येण्यासाठी आम्हाला देवाच्या राज्याची घोषणा करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जी सुवार्ता सांगितली तीच आज आम्हाला लोकांना द्यायची आहे
की देवाचं राज्य येणार आहे, देवाचं राज्य आलं आहे. ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या राज्याची सुरुवात होते. आदामाच्याद्वारे, अब्रामाच्याद्वारे, मोशेच्याद्वारे, दाविदाच्याद्वारे देवाचं राज्य या जगामध्ये यावं या दृष्टीनं देवानं प्रयत्न केले, परंतु मानवानं त्याला प्रतिसाद दिला नाही. आणि मग येशूच्याद्वारे देवाचं राज्य आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, जे आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित होतं. या प्रकारचं शिक्षण आम्हाला देवाच्या वचनामध्ये आढळतं. आम्ही प्रार्थना करतो, देवा तुझं राज्य येवो, पण त्याची सुरुवात माझ्यापासून व्हायला हवी. माझ्या जीवनामध्ये देवाचं राज्य आहे का? देवाचं राज्य म्हणजे काय हो? देवाचं राज्य म्हणजे ज्या ठिकाणी देवाचा अधिकार चालतो. एखादा राजा जो असतो त्याचा अधिकार त्याच्या संपूर्ण राज्यावर असतो. राजाची आज्ञा ही अखेरची गोष्ट आहे. द कमांड ऑफ द किंग इज द लास्ट वर्ड. राजानं आज्ञा दिली की त्याप्रमाणे व्हायलाच हवं, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आणि त्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये प्रभूचं राज्य जर आहे, जर प्रभू आमचा राजा आहे, तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळत आहोत का? आणि हे जबरदस्तीने व्हायला नको, हे उत्स्फूर्तपणे व्हायला पाहिजे. कारण आम्ही येशू ख्रिस्ताला राजा म्हणून आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करतो आणि मग अंतःकरणापासून आनंदानं आपण त्याच्या आज्ञा पाळतो. देवाच्या आज्ञा पाळणं हे आपण नाईलाजानं नाही करत, परंतु आपण ते आनंदाने करतो, कारण देवाच्या राज्याचा आनंद, देवाच्या राज्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. आपला अनुभव काय? देवाच्या राज्याचा आपण अनुभव घेतला आहे का? आध्यात्मिकरित्या या देवाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश केला आहे का? आणि जर आपण असं केलं असेल तर आम्हाला इतरांविषयी सुद्धा काळजी असेल. आमचे मित्र, आमचे कुटुंबीय यांनासुद्धा या देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. देवाचं राज्य या पृथ्वीवर वाढावं यासाठी आपण प्रयत्न करू. आम्ही ते कसं करतो? अनेक धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. एक धर्म आम्हाला असं सांगतो की तलवारीच्या जोरावर तुम्ही आपला धर्म वाढवा. दुसरा धर्म सांगतो की तुम्ही लोकांना जबरदस्ती करा. आणि भारतामध्ये आपल्याला अशा प्रकारचं वातावरण दिसत आहे. ख्रिस्ती पाळक, ख्रिस्ती सेवक, ख्रिस्ती लोक यांच्यावर आज जबरदस्ती केली जात आहे. तुम्ही ख्रिस्ताला सोडा अशा प्रकारे दबाव आणला जात आहे. पण आम्ही देवाच्या राज्यातील आहोत. आम्हाला देवाच्या राज्याची घोषणा करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं देवाच्या राज्याची घोषणा करत असताना आपल्या प्राणाचं सुद्धा अर्पण केलं, आपलं बलिदान केलं. आज देव आम्हाला बोलवत आहे की आम्ही सुद्धा देवाच्या राज्याची घोषणा करावी. प्रभू येशू ख्रिस्तानं जो महान आदेश दिला त्यामध्ये त्याने सर्व राष्ट्रातील लोकांमध्ये जाऊन गर्दी जमवा, त्यांना श्रीमंत कसं होता येईल हे सांगा, त्यांना या जगातील सुख कसं मिळेल हे सांगा, अशी आज्ञा नाही दिली. त्याने सांगितलं सर्व जगातील लोकांना शिष्य करा, सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते पाळावयास त्यास शिकवा. मत्तेकृ शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 या वचनामध्ये देवाचा आदेश हा आहे की आम्ही देवाच्या राज्याची घोषणा करावी. आणि शिष्याने तेच केलं. पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्र उभा राहिला आणि त्यानं देवाच्या राज्याची घोषणा केली आणि ती घोषणा आजपर्यंत संपूर्ण जगामध्ये देवाचे सेवक करत आहेत. आम्ही आमच्या जीवनामधून देवाच्या राज्याची घोषणा करत आहोत का? देवाचं राज्य माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये सुरू झालं आहे का? ख्रिस्त माझा राजा आहे का? मी त्याला समर्पित आहे का? मी त्याला अधीन आहे का? याचा विचार आम्हाला करायला हवा. आपण प्रार्थना करतो, देवा तुझं राज्य येवो, पण त्यासाठी माझी काय जबाबदारी आहे? मी देवाच्या राज्याची घोषणा करत आहे का? लोकांनी देवाच्या राज्यात यावं यासाठी मी प्रयत्न करत आहे का? हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायला हवा. देवाचं राज्य केवळ शब्दामध्ये नाही, पण सामर्थ्यानं आणि प्रीतीनं आम्हाला या जगामध्ये वाढवायचं आहे. त्यासाठी आपण आपलं समर्पण देवाला करूया. देवबाप आम्हाला आशीर्वाद करू. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी ही सुंदर संधी, सुंदर वेळ आम्हाला दिलास. प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. जे वचन आज आमच्याकडे आलं आहे त्या वचनावर आम्ही अधिक मनन करावं
आणि तुझ्या आज्ञा पाळण्याचा आम्ही प्रयत्न करावा, यासाठी प्रभू आम्हा सर्व भक्तजनांचं सहाय्य कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. हा येणारा आठवडा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा आठवडा कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये दे. आम्ही विशेष रीतीनं ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे असे सर्व देश, इस्रायल, पॅलेस्टाईन, युक्रेन, प्रभू या सर्व देशांची, सर्व नागरिकांची आम्ही आज आठवण करतो. मणिपूरच्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू या सर्व ठिकाणी तुझी शांती प्रस्थापित कर. जे निरपराध लोक आहेत त्यांची हत्या होऊ नये, अधिक विध्वंस होऊ नये, यासाठी प्रभू जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना तू यश दे आणि तुझी शांती प्रत्येकांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं तू सहाय्य कर. पुन्हा एकदा प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला आवडली, आशीर्वादाची ठरली, मग तुम्हाला माहिती आहे उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांनाही आशीर्वाद मिळू द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.